सरकारने आपल्याला कोर्टात न टिकणारे आरक्षण दिले, आपल्याला दिल्लीत आरक्षण घ्यावे लागेल, असे मत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले। जय शिवराय। मी जे सातत्याने मराठा आरक्षणाच्या साठी राजीनामा दिल्यापासून 2018 पासून म्हणतोय की ओबीसीमधून आपल्याला आरक्षण मिळणार नाहीये, कारण बरीचशी गणितं राजकारण्यांची वेगळी चालतात, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात। 40 वर्ष झाले, अगदी कैलासवासी अण्णासाहेब पाटलांपासून तर हर्षवर्धन जाधवांपर्यंत आपल्याला आरक्षण भेटलेलं नाही। आपल्याला अतिरिक्त आरक्षण घ्यावं लागेल आणि तेही दिल्लीत घ्यावं लागेल। पण सारखं मला ट्रोल केलं, सारखं मला म्हटलं की हर्षवर्धनच्या डोक्यात फरक पडलाय। आज काय झालं? पुन्हा एकदा आपल्याला अशा पद्धतीचं आरक्षण दिलं जे कोर्टामध्ये टिकणं शक्य नसल्याचं एसीबीसी वरून ऑलरेडी स्पष्ट झालेलं आहे। म्हणजे काय गोळाबेरीज काय, तर हातात भोपळा आहे। मग मराठ्यांनी आता काय करायचं आहे? कारण आता ना विधानसभेचं अधिवेशन आहे ना लोकसभेचं अधिवेशन आहे। मग आता कसं करणार पुढे? दिल्लीत गेल्याशिवाय पर्याय नाही, हे जे मी सातत्याने म्हणत असतो। आज त्याचा विचार मराठा समाज करणार आहे का पुन्हा एकदा त्याच मार्गाला लागणार आहे ज्या मार्गाला गेल्या 40 वर्षापासून आपण लागतोय? थोडा विचार करा, निर्णय घ्या।